बीड जिल्ह्यातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली। बिंदुसरा नदीकाठच्या परिसरात पाणी शिरल्याचे चित्र आहे। पुरामुळे दुकानं आणि घरं पाण्याखाली गेले तर नागरिकांचं प्रचंड नुकसान झाले। याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। पाहूयात। बीड जिल्ह्यात झालेल्या रात्रीच्या पावसामुळे बीड शहर पूर्णतः जलमय झाल्याचं या ठिकाणी चित्र मी तुम्हाला दाखवतो। अक्षरशः या ठिकाणी पूर्ण पाणीच पाणी या ठिकाणी आहे। मी सध्या बीडच्या धांडेनगर परिसरामध्ये आहे। मोठ्या प्रमाणात जो हा फ्लो आहे तो पूर्ण शहरामध्ये आहे। अनेक घरामध्ये या ठिकाणी पाणी शिरल्याचं चित्र आहे। या ठिकाणी जे दुकानं आहेत या दुकानात देखील पाणी शिरल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात जो पाऊस आहे तो झाल्यामुळं हे चित्र या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली। आणि विशेष सांगायचं झालं तर बीड नगरपालिकेच्या गलथान कारभाराचा हा चेहरा मोहरा बीड शहराचा या ठिकाणी पाहायला मिळतोय। धांडेनगरचा जो नाली ते बांधण्यात यावे आणि पाण्याचा मार्ग काढून द्यावे। भरपूर नुकसान झालंय बघा ना, इकडे तिकडे फळ हे ते अनेक वर्ष झाले नगरपालिका असंच आहे तर लोकांना गुंडाळून घालते। वर्षानुवर्ष कचरे काढत नाही। नाळे आता तुम्ही हेच बघा, हे चित्र तुमच्या पाठीमागे, हे जर कचरा नसला असता तर हे वाहून गेला असता का नाही? म्हणजे यांना नदी साफ करायची नाही, कचरा साफ करायचा नाही, काय नाही करायचं। बजेट जातंय कुठे नेमकं काय? आता अजित पवार आहे तर पालकमंत्री आहेत, 2-3 वेळेस त्यांना सांगितलं नगरपालिकाचे अनेक नागरिकांनी दिलेत त्यांना, पण काय आता बीडचं जे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे आणि शिवाजीनगर पोलीस स्टेशन आहे ते सुद्धा पाण्याखाली आहे। म्हणजे नेमकं प्रशासन जे पोलीस आपल्याला काम करणार आहेत त्यांचंच ऑफिस जर पाण्याखाली असतील तर आम नागरिकांचं काय हो? तुम्ही काय विचारता? मागणी काय करणार आहे? पूर येऊन गेलंय, नुकसान झालंय, ते नगरपालिका काय पैसे देणार आहे का लोकांना? नाही देणार। म्हणजे नेमकं आता ह्याच्यानंतर तर नीट काम करावं, प्रशासन जागावं, ही आमची मागणी आहे। बीड शहरामध्ये जे पाणीच पाणी चित्र असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी, बीड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।